चला हवं येऊ दे या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनने जवळपास 6 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या शोची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात होती. यानंतर 10 वर्षांनी या शोची सांगता झाली आणि दुसरं पर्व 25 जुलै 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पण हे दुसरं पर्व फक्त 5 महिने सुरू होतं. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. कमी टीआरपी अभावी हा शो बंद करण्यात आला होता. तसेच या दुसऱ्या सीझन मध्ये डॉक्टर निलेश साबळे व भाऊ कदम यांना घ्या जुगलबंदीला खूप मिस करत होतो. या सगळ्यावर आता अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकताच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. तसेच हे दुसरं पर्व लवकरच का बंद केलं याबद्दल देखील तिने सांगितलं आहे. चला हवं येऊदेचं दुसरं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यामध्ये या आधीची टीम नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजेच चला हवं येऊदेचं दुसरं पर्व फार काळ चाललं नाही, असा प्रश्न अभिनेत्री श्रेया बुगडेला विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना श्रेया भोगडे म्हणाले की चला हवं येऊ दे या कार्यक्रमाचं पहिलं पर्व जेव्हा संपलं तेव्हा टीमने असं ठरवलं होतं की जेव्हा हा शो पुन्हा सुरू होईल तेव्हा सीझन बेस्ट असेल. म्हणजेच पुन्हा कधीच 10 वर्ष सुरू राहणार नाही, तो सीझन स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं आधीच निश्चित झालं होतं. कारण आता ट्रेंड्स बदलत चालले आहेत आणि प्रेक्षकांना देखील नवनवीन गोष्टी बघायला आवडतात. एक वाहिनी म्हणून त्यांच्या टीमलाही अनेक गोष्टी फॉलो करायच्या असतात. त्यामुळे हा सीझन लवकर संपला असं काही नाहीये. हा सीझन तेवढाच होता. कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर यावेळी डॉक्टर निलेश साबळे एका चित्रपटाचं काम करत होतं. तसेच भाऊ कदम सुद्धा एका वेगळ्या चित्रपटासाठी शूटला गेले होते. अशा वेगवेगळ्या कारणामुळे भाऊ कदम आणि निलेश साबळे या सीझन मध्ये नव्हते. बाकी आम्ही सर्व एकमेकांशी अजूनही तसेच कायम आहोत. मी, भाऊ कदम, भारतदादा असे आम्ही सर्व एकमेकांशी संपर्कात आहोत, असं श्रेया म्हणाली. तर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला तुम्ही मिस करता का? नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.